नो मुलांनो, आज मी तुम्हाला राज्यशास्त्राचा पहिला पाठ संविधानाची वाटचाल हा शिकवणार आहे. बघा, राज्यशास्त्रामध्ये आपल्याला 12 मार्काचे प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत आणि आपल्याला 5 प्रकरण दिलेले आहे. तर हा पहिला जो आहे संविधानाची वाटचाल. संविधानाची कल्पना तुम्हाला आहे. संविधान काय आहे आणि कुणी लिहिलेलं आहे, त्यात काय सांगितलं आहे, याच्याबाबत आपल्याला 9वी पर्यंत झालेला आहे. भारताच्या संविधानाने आपल्याला बरेच हक्क दिलेले आहे आणि त्यासाठी भारताचं संविधान हे अतिशय महत्त्वाचं आहे. संविधानानुसार भारतामध्ये जो राज्यकारभार आहे तो 26 जानेवारी 1950 पासून त्याची सुरुवात झाली आणि आजपर्यंत आपण त्याच धर्तीवर त्याच संविधानाच्या आधाराने आपला राज्यकारभार केला जातो. आणि आपली जी लोकशाही आहे, भारताची जी लोकशाही अतिशय व्यापक आहे. या संविधानामुळे ती व्यापक झालेली आहे. या पाठामध्ये आपल्याला 3 गोष्टींवर गोष्टी बघायच्या आहे. एक म्हणजे आपली लोकशाही म्हणजे काय, त्याच्यानंतर सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था, या 3 मुद्द्यांवर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. बघा, आता लोकशाहीमध्ये राजकीय प्रगल्भता. लोकशाही शासन पद्धतीमध्ये केवळ संरचना असून चालत नाही, तर त्याच्या आधाराने व्यवहार केला जातो. लोकशाही हा समाजाच्या आणि राजकीय जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे आणि आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणारी संसद, राज्य विधानसभा, स्थानिक शासन संस्था आहे आणि जनतेचा सुद्धा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणात आपल्या देशामध्ये निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणुका ह्या भारतीय लोकशाहीचं यश आहे. भारत हा अतिशय जास्त लोकसंख्या असणारा आणि अतिशय लोकसंख्येचा मोठा विस्तार असणारा देश आहे. आपल्या देशामध्ये विविध पातळीवर निवडणुका घेतल्या जातात आणि निवडणुकींच्या माध्यमातून प्रतिनिधी ठरवले जातात आणि या प्रतिनिधींच्या द्वारे राज्यकारभार केला जातो. मग मताधिकार कोणाला आहे, तर भारताच्या संविधानाने मत देण्याचा अधिकार हा ज्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली आहे त्याला मत देण्याचा अधिकार आहे. ज्याच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली आहे त्याला मत देण्याचा अधिकार आहे. पूर्वी आहे ना, भारतामध्ये प्रत्येक स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची पूर्ण झाली की मत देण्याचा अधिकार होता, परंतु आता 21 वर्षावरून 18 वर्ष हा मतदानाचा अधिकार, 18 वर्षाच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. मताधिकार हा प्रौढ, म्हणून याला काय म्हणतात, प्रौढ मताधिकार असं म्हणतात. प्रौढ मतदान पद्धतीने प्रौढ मताधिकाराची तरतूद केलेली आहे आणि त्यामुळे राजकीय अवकाश आणि याच्यामुळे काय होतं की नव्या युवा वर्गाला मत देण्याचा अधिकार प्राप्त होतो आणि युवा वर्गाला एक संधी मिळत असते आणि अशी ही लोकशाहीची व्याप्ती ठरलेली आहे. आणि म्हणून भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. प्रश्न आहे तुम्हाला, भारतीय लोकशाही ही जगातली सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. अनेक वेळा अनेक राजकीय पक्ष मतदाराच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरतात आणि राजकीय स्पर्धेचं स्वरूप बदललं जातं. अनेक लोकांच्या इच्छा आकांक्षा असतात आणि त्यानुसार त्या हेतूने अनेक पक्ष स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतात. आता लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय, लोकशाही विकेंद्रीकरण कशाला म्हणतात, तर लोकशाही विकेंद्रीकरण ह्या आपल्या लोकशाहीचा गाभा आहे. लोकशाही विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. या ठिकाणी विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो आणि सामान्य जनतेला सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होते आणि म्हणून विकेंद्रीकरणामुळे कोणालाही सत्तेचा गैरवापर करता येत नाही.
लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न करावे लागतात अशा स्वरूपाचं मार्गदर्शक तत्त्व असतात. आणि स्वतंत्र भारतामध्ये आपल्या लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झालेले आहे. त्यामध्ये 73 आणि 74 संविधानाचा दुरुस्ती याच्यामध्ये दुरुस्ती केलेले आहे. आणि या दुरुस्तीमुळे शासन संस्थांना सुद्धा संविधानाची मान्यता. त्यात विकेंद्रीकरण म्हणजे काय आहे, या ठिकाणी राज्य शासन, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन संस्था असं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून राज्यकारभार केला जातो. याला विकेंद्रीकरण असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी दिलेल्या खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? या ठिकाणी आपल्या राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून प्रयत्न करण्यात आले. त्याच्यानंतर दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी करून घेतलं. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आले. संविधानात 11 आणि 12 अशा 2 परिशिष्टांची. आता माहितीचा अधिकार दिलेला आहे आपल्याला. माहितीचा अधिकार म्हणजे RTI. तर हे 2005 सुरू झालं. लोकशाहीमध्ये नागरिकांचं सक्षमीकरण झालं. नागरिकांना सहभाग घेण्याची संधी देत असताना शासनाचा संवाद वाढला आणि शासन आणि नागरिक यांच्या जितकं अंतर कमी करण्यात येईल त्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याच्यामध्ये परस्परांवरचा विश्वास वाढण्यासाठी शासन काय करतं हे बघितलं जातं. नागरिकांना समजलं पाहिजे की पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही दोन चांगल्या प्रशासनाची सुशासनाची वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्षात भारतामध्ये हे प्रत्यक्षात आणण्यासाठी माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारामुळे गोपनीयता जी आहे ही गोपनीयता कमी केली जाते. शासनाचे व्यवहार अधिक पारदर्शी करण्यासाठी मदत होते. इसवी सन 2000 नंतरच्या काळामध्ये नागरिकांना सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे सुद्धा कल वाढलेला आहे. आणि अशा प्रकारे माहितीचा, शिक्षणाचा आणि अन्न सुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळालेला आहे आणि त्यामुळे लोकशाही निश्चितपणे बळकट झालेली आहे. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, यामध्ये हक्काधारी दृष्टिकोन दिलेला आहे, राईट बेस्ड ॲप्रोच. यामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकामध्ये भारताचं लोकशाहीकरण व्हावं म्हणून अनेक सुधारणा झाल्या आणि नागरिकाकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. या दशकामध्ये नागरिकांचा तो हक्कच होता या भूमिकेतून अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन आणि नागरिक यांच्यामध्ये बदल होत गेले. पुढे हा चर्चा करण्याचा पॉईंट आहे, हा तुम्ही वाचा. त्यानंतर सामाजिक न्याय आणि समता. सामाजिक न्याय आणि समता हे संविधानाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि नवा समाज निर्माण करणे हे त्याचं ध्येय आहे. संविधानाने या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केलेला आहे आणि या दिशेने वाटचाल सुरू आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी समाजामध्ये सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याच्यासाठी प्रयत्न. मग तो जात असो, धर्म असो, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे कोणावरही अन्याय होणार नाही याकडे लक्ष दिलं जातं आणि हेच महत्त्वाचं उद्दिष्ट न्याय आणि समतेचं आहे. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात आणि शासनाच्या धोरणांना आणि प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. आपली लोकशाही, भारतीय लोकशाही ही सर्वसमावेशक होण्यासाठी या सामाजिक घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचप्रमाणे लोकशाहीमुळे समाजातले संघर्ष कमी करण्याचाही प्रयत्न केला जातात. अनेक कारणामुळे समाजामध्ये संघर्ष निर्माण होतात. या संघर्षांना सुद्धा कमी करण्याचं काम केलं जातं, त्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यानंतरचा मुद्दा आहे राखीव जागांचं धोरण. काही लोकसमूह जे किंवा समाज घटक असतात शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून खूप काळपर्यंत ते वंचित राहिलेले असतात. अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं
म्हणजे त्यांच्यासाठी ज्या जागा असतात, म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात असो, नोकरीच्या संदर्भात असो, त्यांच्यासाठी जागा राखून ठेवल्या जातात. त्याला राखीव जागांचं धोरण म्हणतात. ते धोरण आपल्या संविधानाने स्वीकारलेलं आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती यांचा विचार केला जातो. त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या सरकारी नोकऱ्यांचा विचार केला जातो. त्याच्यासाठी राखीव जागा ठेवल्या जातात. मागासवर्गीयांसाठी सुद्धा राखीव जागांची तरतूद केली जाते. त्यानंतर अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावर जे काही अत्याचार होतात त्यांना संरक्षण देणारे कायदे तयार करण्यात आलेले आहे. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा कायदा तयार करण्यात आला. त्यांच्या संरक्षणाचा जो आहे, त्यांना कोणत्याही प्रकारच्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अत्याचारांपासून त्यांना संरक्षण देणारे कायदे तयार करण्यात आलेले आहे, जेणेकरून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. या कायद्यामुळे त्याच्यावर प्रतिबंध येईल. अशा प्रकारे कायदे तयार करण्यात आले. त्यानंतर अल्पसंख्याकाविषयी सुद्धा तरतुदी करण्यात आल्या आहेत. आपल्या संविधानामध्ये अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी या तरतुदी महत्त्वाच्या ठरलेल्या आहे. अल्पसंख्याकांना सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहात आणि रोजगारांच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी मदत झालेली आहे. त्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश या घटकांवर आधारित भेदभाव करण्यासाठी प्रतिबंध केलेला आहे आणि अल्पसंख्याकाविषयीची ही जी तरतूद करून ठेवलेली आहे, त्यामुळे समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कामुळे अल्पसंख्याकाचं अनेक प्रकारांनी त्यांना संरक्षण मिळालेलं आहे. याशिवाय महिलांसंबंधी सुद्धा काही तरतुदी करण्यात आलेल्या आहे. महिलांच्या बाबत सुद्धा काही कायदे करण्यात आलेले आहे. महिलांचं सुद्धा सक्षमीकरणाच्या दृष्टीने पाऊल उचललेलं आहे. अशा रीतीने संविधानाची वाटचाल झालेली आहे. महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न केले जातात. महिलांमध्ये निरक्षरता दूर करण्यासाठी, त्यांच्या विकासाच्या वेगवेगळ्या संधी प्राप्त करून देण्यासाठी, त्यांना राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी उपलब्ध करून देण्याचं सुद्धा कार्य केले जातात. त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यानंतर संपत्तीच्या बाबत सुद्धा महिलांना हक्क दिलेले आहे. वडिलांच्या किंवा पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा मिळणे हा एक कायदा केलेला आहे. त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा हा करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांवरील बऱ्याच प्रमाणात महिलांचं संरक्षण झालेलं आहे. त्यानंतर लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारे कायदे, घरगुती जे हिंसाचार होतात आणि त्याच्यामुळे महिलांवर अत्याचार केले जातात त्याच्यासाठी प्रतिबंधक कायदे तयार केलेले आहे. अशा वेगवेगळे कायदे तयार केल्यामुळे, अशा वेगवेगळ्या तरतुदी केल्यामुळे महिलांना स्वतंत्रपणे जगण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यांचं संरक्षण चा अधिकार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आपल्या देशामध्ये राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यामध्ये सुद्धा स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाला महत्त्व दिलेलं आहे. तिथे सुद्धा स्त्रियांचं प्रतिनिधित्व वाढलेलं आहे. जगभरामधल्या अनेक देशांनी महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या दृष्टीने घटना दुरुस्ती करण्यात आली. 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवल्या जातात. म्हणजे इतकं महिलांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे की आज राजकारणातसुद्धा महिलांना 33% जागा राखीव करण्यात आले आहे. आपल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये तर 50% पर्यंत राखीव जागा वाढवण्यात आलेल्या आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने त्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केलं आणि राज्यामध्ये सुद्धा राज्य महिला आयोगाने प्रयत्न करून स्त्रियांना हा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा तयार करणारा आहे. हा तर अतिशय महत्त्वाचा आहे, कारण जे स्त्रियांवर अत्याचार केले जातात किंवा स्त्रियांची प्रतिष्ठा, त्यांचा आत्मसन्मान दुखवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या कायद्यामुळे त्यांना
आत्मसन्मान प्राप्त करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. त्यांचा आत्मसन्मान, त्यांची प्रतिष्ठा राखण्याची आज आवश्यकता निर्माण झाली होती. त्यामुळे कायद्याने आज स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवण्यास खूप मोठी मदत झालेली आहे. पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या निर्णयामुळे भारतीय लोकशाहीचा जो आवाका वाढलेला आहे तो अधिक महत्त्वपूर्ण आहे. लोकसभेमध्ये सुद्धा म्हणजे राजकारणाचा जर विचार केला लोकसभेमध्ये इथे बघा, लोकसभेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिलांचं प्रतिनिधित्व कशा प्रकारे वाढलेलं आहे या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये 1951 पासून तर 2014 पर्यंतचा आढावा घेतलेला आहे की महिलांसाठी किती जागा राखून ठेवल्या जातात, किती टक्के जागा ठेवल्या जातात. हा तुम्ही चार्ट वाचून घ्या. त्यानंतर न्यायालयाची भूमिका. न्यायालयाची भूमिका अतिशय महत्त्वाचं. सामाजिक न्याय आणि समता या उद्दिष्टाच्या दिशेने आणि लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने ह्या न्यायालयाची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असते. ही भूमिका खूप महत्त्वाची ठरते आणि न्यायालयाने संविधानातल्या जो तरतुदी असतात त्या तरतुदींना अर्थ लावताना संविधानातले जी मूळ उद्दिष्ट आहे आणि संविधानकारकांचे जे हेतू आहे त्यांना प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून न्यायालयाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. या संदर्भात योगदान दिलं जातं. त्यानंतर संविधानाची जी मूलभूत चौकट आहे याबाबत या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे की संविधान आपलं कसं आहे आणि त्याच्यामधले जे डॉक्युमेंट्स असतात, दस्तऐवज असतात, त्याचं स्वरूप कसं असतं याबाबत या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे की परिस्थितीनुसार संविधानामध्ये बदल करावे लागतात कधीकधी आणि हा अधिकार अर्थातच संसदेला दिलेला आहे. संसदेचा हा अधिकार मान्य करत न्यायालयाने संविधानाला तिच्या अधिकारावरील मर्यादांची जाणीवसुद्धा करून दिलेली आहे. म्हणजे संविधानाला वेळ प्रसंगी आपल्याला बदल पण करता येतो, अशी ही संविधानाची चौकट आहे. संसदेला धक्का न लावता न्यायालयाने आपल्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहे. या ठिकाणी ही छोटीशी चौकट दिलेली आहे, हेही जाणून घ्या. यामध्ये काय दिलेलं आहे बघा. आपल्यामध्ये साधारणतः कोणत्या तरतुदीचा समावेश केलेला आहे तर प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप आहे. शासनाचं संविधानाचं राज्यात्मक स्वरूप आहे. देशाचं ऐक्य आणि एकात्मतेचं संवर्धन, देशाचं सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता आणि संविधानाची सर्वश्रेष्ठता इथे दर्शवलेली आहे. महत्त्वपूर्ण न्यायालयीन निर्णय. संविधानाच्या मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना जे संरक्षण दिलेलं आहे ते अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाचे अनेक निर्णय असतात. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयावर निर्णय दिलेला आहे त्यामध्ये बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान राखण्याची गरज आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचं सक्षमीकरण यासारख्या अनेक विषयांचा यामध्ये समावेश केलेला आहे. भारतातील राजकीय प्रक्रिया ही परिपक्व होण्यासाठी त्यामुळे मदत झालेली आहे. भारतातल्या लोकशाहीच्या संदर्भामध्ये संविधान आणि त्यावर आधारित शासनाने केलेली वाटचाल असा आढावा या पाठामध्ये घेतलेला आहे. भारतीय लोकशाहीपुढे आज अनेक आव्हाने येऊन उभे आहेत, परंतु कायद्यामुळे, धोरणामुळे आणि तरतुदींमुळे अनेक समस्या संपुष्टात आणण्याचा प्रयत्नही केला जात आहे. अनेक नवीन प्रश्न आहेत आपल्यासमोर, परंतु लोकशाहीसाठी आवश्यक असणाऱ्या किमान जनमानस आकारास आलेला आहे आणि किमान गरजा माणसाच्या कशा परिपूर्ण होतील याचा विचार आपल्या संविधानाच्या वाटचालीमध्ये केला जातो, संविधानामध्ये केला जातो. अशा प्रकारे ही संविधानाची वाटचाल हा पाठ आपल्याला दिलेला आहे. याच्यामध्ये आपला मताधिकार, संविधानाची चौकट, त्यानंतर आपले मूलभूत हक्क, न्यायालयाची भूमिका या महत्त्वाच्या आणि स्त्रियांचे हक्क, स्त्रियांच्या संरक्षणासाठी केलेल्या तरतुदी, अनुसूचित जाती जमाती किंवा महिलांच्या संबंधित सांगितलेलंच आहे. राखीव जागाचं धोरण कसं आहे याबाबत चर्चा केलेली आहे. हा पाठ तुम्ही छान वाचा आणि त्याच्या मागचा स्वाध्याय सोडवा. आपण रिकाम्या जागा
आणि चूक बरोबर वगैरे कारण तो स्वाध्याय आपण कंप्लीट केलेलाच आहे. तुम्ही बाकीचे प्रश्न सोडवण्याचा